नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीच्या तयारीसाठी सीटीईटी 2020च्या तयारीसाठी आपण मराठी अध्यापनशास्त्र म्हणजे मराठी पेडागॉजी तर यावर आधारित तर 15 प्रश्न त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर भाग 7 या ठिकाणी आज आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर 15 प्रश्न आहेत. यापैकी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेवटी तुमचा स्कोर किती येत आहे हे सुद्धा सांगा. तर प्रश्न पहिला आहे, प्राथमिक स्तरावरती भाषा शिकवण्याचे तात्पर्य म्हणजे. तर प्राथमिक स्तरावरती भाषा शिकवण्याचे तात्पर्य काय? भाषेच्या वैज्ञानिक तथ्य स्पष्ट करणे, भाषेचे व्याकरण शिकवणे, उच्चस्तरीय साहित्य शिकवणे की भाषेचा वापर शिकवणे. तर प्राथमिक स्तरावरती भाषा शिकवण्याचे तात्पर्य खालीलपैकी काय असेल? तर याचं उत्तर येईल भाषेचा वापर शिकवणे. तर भाषा कशा प्रकारे बोलायची, कशा प्रकारे लिहायची, त्याचा वापर कशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये करायचा. तर हे शिकवण्यासाठी, हे शिकण्यासाठीच विद्यार्थी प्राथमिक स्तरावरती भाषा शिकत असतात किंवा भाषा शिकवण्याचे तात्पर्य असते. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे घरची मूळ भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी भाषा. तर घरी जे काही विद्यार्थी सुरुवातीला भाषा शिकतात ती भाषा आणि शाळेत जी शिकवणारी भाषा असते तर ती एकमेकांमध्ये नेहमीच अडथळा आणते का? ते नेहमी दोन्ही समान असतात, समान असू शकतात, नेहमीच भिन्न असतात. यापैकी 2 भाषांमध्ये काय असू शकेल? तर याचं उत्तर येईल घरची मूळ भाषा, विद्यार्थ्यांची घरची मूळ भाषा आणि शाळेत शिकवणारी भाषा या समान असू शकतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे इयत्ता पहिली आणि दुसरी वर्गातील मुलांसाठी आपण कोणती कथा निवडाल. तर इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट सांगायची आहे किंवा गोष्ट शिकवायची आहे. तर त्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची गोष्ट आपण विद्यार्थ्यांसाठी निवडायची आहे किंवा तुम्ही निवडाल. तर या ठिकाणी पहिली जी अगदी लहान असेल, एखादी कथा असेल तर ती अगदी लहान असली पाहिजे किंवा ज्यात बरीच पात्र असतील, ज्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पात्र असतील अशी आपण कथा निवडू का? की ज्यात फक्त 2 पात्रे असतील, त्याच्यानंतर ज्यात शब्द असतील, वाक्य असतील, काही घटना यांचे वर्णन करत असताना त्याची जी काही शैली आहे ती चित्रित असेल, म्हणजे त्याच्यामध्ये चित्र मोठ्या प्रमाणात असतील किंवा प्रत्येक घटनेचं वर्णन करत असताना चित्रांचा वापर केलेला असेल तर अशा गोष्टी निवडायच्या का? तर इयत्ता पहिली आणि दुसरीची मुले आहेत. तर यासाठी आपल्याला ज्या गोष्टीमध्ये चित्र वगैरे असतील, प्रत्येक घटनेचं वर्णन करत असताना चित्र वापरलेले असतील, आकर्षक अशी चित्र असतील तरच ती इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांना गोष्ट आवडणार आहे किंवा वाचण्यासाठी त्याच्यामध्ये स्वारस्य निर्माण होईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रकारची काही गोष्ट आहे ती आपण इयत्ता पहिली आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवडणार आहोत. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, प्राथमिक स्तरावरती भाषा शिक्षणात प्राधान्य असले पाहिजे. प्राथमिक स्तरावरती भाषा शिक्षणामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीला आपण प्राधान्य किंवा प्राथम्य देणार आहोत. तर केवळ बोलण्याने वाचनाची क्षमता विकसित करणे, फक्त बोलूनच आपण जे काही वाचनाची क्षमता आहे ती विकसित करायची आहे का? किंवा केवळ कविता आणि कथेद्वारे श्रवण कौशल्यांचा विकास करणे, कविता आणि कथा सांगून फक्त श्रवण कौशल्याचा विकास करणे. त्याच्यानंतर मुलांची सर्जनशीलता आणि कल्पकता वाढवणे यासाठी त्याच्यानंतर मुलांच्या सचित्र क्षमता विकसित करणे. तर यापैकी प्राथमिक स्तरावरती भाषा शिक्षणाचं कोणतं प्राधान्य असलं पाहिजे? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 मुलांची सर्जनशीलता आणि कल्पकता वाढवण्यासाठी भाषा शिक्षणाचे जे काही प्राधान्य आहे ते असलं पाहिजे. मुलांमध्ये भाषा शिकवण्यामुळे किंवा भाषा शिक्षणामुळे जे काही सर्जनशीलता आहे म्हणजे वेगवेगळ्या कविता लिहिणे, गोष्टी लिहिणे, तर निबंध लिहिणे, ही जी काही सर्जनशीलता आहे ते त्यांच्यामध्ये विकसित झाली पाहिजे किंवा काही गोष्टींची कल्पकता वाढली पाहिजे. तर हे प्राधान्य या ठिकाणी भाषा शिक्षणाचं असेल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे वाचनाची सुरुवात. वाचनाची सुरुवात मुळाक्षरांनी झाली पाहिजे, कथांनी झाली पाहिजे, कवितेतून व्हायला पाहिजे किंवा अर्थपूर्ण शब्दांनी ती झाली पाहिजे. तर वाचन आहे ते वाचनाची सुरुवात यापैकी कशाने झाली पाहिजे? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 वाचनाची सुरुवात ही अर्थपूर्ण शब्दांनी झाली पाहिजे.
तरच या ठिकाणी जे काही वाचन आहे ते आकलन पूर्ण होणार आहे। तर पहा वाचन कोणतंही वाचन असेल तर ते आकलन पूर्ण असेल तरच त्याच्यामधून मनोरंजन सुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या वाचनामधून किंवा त्या उत्तरामधून काय सांगायचं आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजणार आहे। म्हणून अर्थपूर्ण शब्दांनी जे वाचनाची सुरुवात आहे ती झाली पाहिजे। त्यानंतर पहा प्रश्न 6वा आहे, भाषेविषयी कोणते विधान योग्य आहे? तर पहा भाषेविषयीचं विधान या ठिकाणी खालीलपैकी कोणतं बरोबर आहे तर ते या ठिकाणी ओळखायचं आहे। तर भाषा ही मूलतः लिखित असते। भाषा ही एक पद्धतशीर अशी व्यवस्था आहे। भाषा व्याकरणाचे अनुसरण करते। भाषा आणि बोलीचा कधीही संबंध नसतो। तर पहा याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 की भाषा ही एक पद्धतशीर अशी व्यवस्था आहे। तर पहा हा प्रश्न आपण पाठीमागे बऱ्याच वेळा विचारलेला तुम्हाला दिसेल, परंतु पहा एकच प्रश्न असेल पण तो वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी भाषा ही एक पद्धतशीर क्रमबद्ध अशी व्यवस्था आहे हे लक्षात ठेवायचं आहे। कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी उत्तर आपलं चुकलं नाही पाहिजे। त्यानंतर पहा प्रश्न 7वा आहे या ठिकाणी, प्राथमिक वर्गातील भूमिका अभिनयाचा उद्देश असायला पाहिजे। प्राथमिक वर्गामध्ये जे काय आपण भूमिका अभिनय घेतो, विद्यार्थ्यांची नाटक वगैरे घेतो छोटे छोटे, तर त्याचा उद्देश खालीलपैकी कोणता असायला पाहिजे? की मुलांना अभिनय करण्यास शिकवणे, एक पद्धत म्हणून आपण ती वापरायची आहे, एक अध्यापनाची पद्धत अध्ययनाची पद्धत म्हणून ती वापरायची आहे, किंवा विविध संदर्भामध्ये भाषेच्या वापराची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी, की मुलांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी, की नाटक आपण घेतलं अभिनय घेतला की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धता निर्माण होईल। तर यापैकी भूमिका अभिनयाचा उद्देश कोणता असेल किंवा कोणता असायला पाहिजे? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 की विविध संदर्भांमध्ये भाषेच्या वापराची संधी आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे। जर आपण भूमिका अभिनयाचा जर एखादा प्रसंग घेतला तर त्याच्यामध्ये विद्यार्थी त्या पात्रामध्ये शिरतील, त्या पात्राला जे काही बोलायचं आहे म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी बोलणार आहे आणि ती बोलण्याची जी काही संधी आहे ती आपण भूमिका अभिनयामधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ, तरच जे काही भाषेचा विकास आहे तो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होईल। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल। त्यानंतर पहा प्रश्न 8वा आहे, आपल्या वातावरणात भाषा विखुरलेल्या स्वरूपात आढळते। आपल्या वातावरणामध्ये आपल्या परिसरामध्ये म्हणजे काही भाषा आहे ती विखुरलेल्या किंवा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये आढळते। तर हे विधान यापैकी कोणाला लागू होत नाही? भाषा प्रयोगशाळेमध्ये, वर्तमानपत्र, विज्ञान, साइन बोर्ड, तर यापैकी कोठे आपल्याला भाषा ही विखुरलेल्या स्वरूपात आढळत नाही? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भाषा प्रयोगशाळा। तर पहा प्रयोगशाळामध्ये जी काही भाषा आहे ती विखुरलेल्या स्वरूपात नसते, ती नियमबद्ध अशी भाषा त्या ठिकाणी आपल्याला एका साच्यामधील भाषा आपल्याला तिथं पाहायला मिळते। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी याचं उत्तर येईल। तर पहा वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भाषा वाचायला मिळते। विज्ञान असेल, विज्ञानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची भाषा असते। साइन बोर्डामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची काही भाषा आहे ती आपल्याला पाहायला मिळते। भाषा प्रयोगशाळेमध्ये जी काही भाषा आहे ती विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यानंतर पहा प्रश्न 9वा आहे, वर्गातील काही मुले लेखन करताना शुद्ध लेखनाच्या त्रुटी करतात, तर भाषा शिक्षक म्हणून आपण काय कराल? वर्गातील काही मुले आहेत तर त्या शुद्ध लेखनाच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या चुका करतात, त्याच्यामध्ये आपण भाषा शिक्षक म्हणून खालीलपैकी काय करणार? बरोबर शब्द लिहून मुलांना दोन्ही प्रकारच्या शब्दांचं निरीक्षण करण्यास सांगून त्याच्यातील फरक ओळखण्याची संधी द्यावी का? पुन्हा चुका करू नयेत अशा कडक सूचना द्याव्यात। त्यांच्या चुकांकडे अजिबात लक्ष दिले जाणार नाही। त्यांना 20 वेळा शब्द तो लिहायला सांगायचा। तर पहा या ठिकाणी एक भाषा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्या काही शुद्ध लेखनाच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी किंवा चुका त्या करत असतील तर आपण एक शिक्षक म्हणून खालीलपैकी काय करू? तर याचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक 1 जे काही विद्यार्थ्यांनी शब्द चुकीचे लिहिलेले असतील ते शुद्ध लेखन तपासताना आपण ते शब्द त्या ठिकाणी सांगायचे आहेत किंवा हा शब्द चुकलेला आहे आणि त्याच्यासमोर तो शब्द योग्य म्हणजे बरोबर असा लिहायचा आहे। आता चुकीचा शब्द विद्यार्थ्यांनी लिहिलेला असेल आणि हा शब्द आपण बरोबर लिहिलेला असेल तर हे दोन्ही शब्द विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत की हा चुकीचा आहे हा बरोबर आहे। तर पहा हे निरीक्षण करायला आपण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही फरक आहे तो ओळखण्याची संधी विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे। त्याच्यामुळे पहा या ठिकाणी ज्यावेळेस तो शब्द विद्यार्थी पुन्हा लिहितील
असेल त्यावेळेस त्यांच्याकडून चुका होणार नाहीत. म्हणजेच या ठिकाणी काही शुद्ध लेखनात चुका आहेत, त्रुटी आहेत, त्या आपापच कमी होणार आहेत. तर त्या ठिकाणी आपण त्यांना कडक सूचना या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा द्यायच्या नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी घाबरतील. त्याच्यानंतर त्यांच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही, हे सुद्धा आपल्याला करायचं नाही. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि 20 वेळा शब्द लिहून विद्यार्थ्यांना नेमका शब्द काय चुकला आहे किंवा कशामुळे चुकला आहे हे समजणार नाही. परंतु जर त्या 2 शब्दांमध्ये निरीक्षण त्यांना करायला सांगितलं तर नक्कीच त्यांच्या तो फरक लक्षात येईल. त्यानंतर पहा प्रश्न 10वा या ठिकाणी कथा, कविता, गाणी आणि नाटकांद्वारे मुले. तर पहा कथा असतील, कविता, गाणे आणि नाटकांद्वारे मुले केवळ मूल्य आत्मसात करतात की केवळ आपली तर्कशक्ती विकसित करतात, आपल्या सांस्कृतिक वारशाशी ते जोडले जातात, केवळ करमणूक करून घेतात. कथा, कविता, गाणी आणि नाटकांद्वारे मुले यापैकी खालील काय करतात किंवा त्यांच्यामध्ये काय बदल होतो. तर याचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक 3. कथा असतील, कविता, गाणी आणि नाटकांद्वारे मुलांमध्ये त्यांची काही संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या वारशाशी ते जोडले जातात. कथा, कविता, गाणी आणि नाटक हे आपल्या संस्कृतीतील वारसा आहेत आणि यांच्याशी ते विद्यार्थी जोडले जातात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा 11वा आहे पहा मुलांना प्राथमिक स्तरावरती भाषा शिकवण्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते. तर पहा भाषा शिकवण्याचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे. प्राथमिक स्तरावरती विद्यार्थ्यांना शिकवायचं की वाक्प्रचार आणि म्हणींचं ज्ञान घेण्यासाठी, कथा, कविता, बोलण्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी, गतीने योग्य ओघासह वाचण्याची क्षमता विकसित करणे की आपले मत इतरांसमोर सांगण्याची क्षमता विकसित करणे. तर पहा भाषा शिकवायची आहे तर त्याचं प्रमुख मुख्य असं उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे. तर याचं उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक 4. आपलं जे काही मत आहे तर ते विद्यार्थ्यांना इतरांसमोर धीटपणे किंवा कॉन्फिडन्सने विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे आणि ही सांगण्याची जी काही क्षमता आहे तर ती भाषा शिकवण्याचं मुख्य असं उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे 12वा लिहिणे. लिहिणे ही एक अतिशय किचकट प्रक्रिया आहे, एक आवश्यक कौशल्य आहे आणि जे त्वरित साध्य करणं आवश्यक असतं. एक प्रकारचं संभाषण आहे की एक अतिशय यांत्रिक अशी प्रक्रिया आहे. तर लिहिणे खालीलपैकी काय आहे. लेखन ही एक कौशल्य आहे, 4 कौशल्यांपैकी एक मुख्य कौशल्य आहे. तर हे एक प्रकारचं संभाषण आहे, म्हणजे आपण लिहिण्यामधून आपल्याला जे काय मत मांडायचं आहे तर ते आपण बोलून नाही परंतु आपण ते लिहून व्यक्त करतो, म्हणजेच लिहिणे हे एक प्रकारचं संभाषण आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा 13वा आहे. या ठिकाणी पहिली इयत्तेतील मुले आपल्या टिंबटिंब आणि टिंबटिंब येथून अप्राप्त बोली भाषेचे स्वतःचे अनुभव घेऊन शाळेत येतात. घर, कुटुंब आणि शेजारी, घर, कुटुंब आणि वातावरण, घर, कुटुंब, मित्र, घर, कुटुंब आणि टीव्ही. तर यापैकी पहिली इयत्तेतील जे काही मुले आहेत ते सुरुवातीला पहा आपले घर आणि कुटुंब याच्यामधून जे काही बोलीभाषा आहे ते शिकत असतात, ते स्वतःचा अनुभव आधी तिथं घेत असतात आणि त्याच्यानंतर जो काही आपला आसपासचा परिसर असतो, वातावरण आहे, तर त्या वातावरणामधून जे काही ज्ञान आहे ते घेत असतात आणि त्या प्राप्त बोलीभाषेचे जे काही स्वतःचे अनुभव आहेत, स्वतःची त्यांची भाषा असते, म्हणजे ते या घर, कुटुंब आणि वातावरणामधून त्या भाषा शिकत असतात, त्याच्यामधून काही शब्द घेत असतात आणि ते स्वतःचे अनुभव घेऊन ते आधी शाळेमध्ये येत असतात. शाळेमध्ये आल्यावरती सुद्धा जर आपण त्यांना त्या संदर्भात काही प्रश्न विचारले तर त्या बोलीभाषेमधून विद्यार्थी बोलत असतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल की पहिली इयत्तेतील मुले आपल्या घर आणि कुटुंब आणि वातावरण यातून प्राप्त बोलीभाषेचे स्वतःचे अनुभव घेऊन शाळेत येतात. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा 14 आहे पहा पहिली आणि दुसरी इयत्तेच्या सुरुवातीच्या काळात वाचनाची सुरुवात टिंबटिंबने आणि टिंबटिंबसाठी असावी. तर आता पहिली आणि दुसरीची सुरुवातीचा काळ आहे तर त्यांच्यासाठी जी काही वाचनाची सुरुवात आहे ती टिंबटिंबने व्हावी आणि टिंबटिंबसाठी असावी. अर्थ आणि हेतूसाठी अक्षरे ज्ञान आणि करमणुकीसाठी, शब्द ओळख की मूल्यांकनासाठी, अक्षरे ज्ञान आणि हेतूसाठी. तर यापैकी पहा वाचनाची सुरुवात कशाने झाली पाहिजे. तर जी काही वाचनाची सुरुवात आहे तर ती अर्थाने झाली पाहिजे. तर पहा आपण पाठीमागे एक प्रश्न पाहिला आहे की जी काही वाचनाची सुरुवात आहे ती अर्थपूर्ण शब्दांनी झाली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी पहा अर्थाने झाली पाहिजे आणि कशासाठी असावी तर ते एखाद्या हेतूसाठी, कोणत्या तरी हेतूसाठी असावी. वाचन करायचं आहे म्हणजे त्या पाठीमागे कुठला तरी हेतू असेल तर विद्यार्थी वाचन करणार आहेत, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल.
प्रश्न 15वा आणि शेवटचा आहे पहा, भाषा कौशल्यांच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? भाषा कौशल्यांच्या संदर्भात या ठिकाणी एक विधान आहे, ते कोणतं बरोबर आहे? तर भाषा कौशल्य ही परस्पर संबंधित असतात. भाषेची सर्व कौशल्य ही पहिल्यापासून शिकण्याची आवश्यकता असते. भाषा कौशल्य ही एकमेकांपासून स्वतंत्र असतात की भाषेची चारही कौशल्य ही एका क्रमाने शिकविली जातात. तर त्या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे भाषा कौशल्य संदर्भामध्ये? तर पहा हा प्रश्न आपण एकदा पाठीमागे पाहिलेला आहे. जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर याचं उत्तर तुम्हाला नक्की येणार आहे. तर पहा याचं उत्तर येणार आहे, जी काही भाषा कौशल्य असतात ती परस्पर संबंधित असतात. म्हणजे पहा श्रवण, आधी आपण श्रवण हे कौशल्य आत्मसात करतात. जे काही लहान मुलं असतात ते श्रवण कौशल्य आधी आत्मसात करतात आणि त्याच्यानंतर श्रवण केल्यानंतर त्यांना बोलणे म्हणजे विद्यार्थी किंवा मुलं बोलू लागतात. म्हणजे या ठिकाणी जे काही कौशल्य असतात, जे काही भाषा कौशल्य असतात ते एकमेकांशी परस्पर संबंधित असतात आणि त्याच्यामुळे ते परस्पर संबंधित असल्यामुळेच त्यांचा जो काही विकास आहे तो एकमेकांच्या आधाराने होत असतो. म्हणजे पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे विधान या ठिकाणी या भाषा कौशल्याच्या संदर्भामध्ये योग्य असं आहे. तर पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी 15 प्रश्न पाहिले आहेत. तर पहा प्रत्येक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. तर पहा बरेच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आहेत नाही, तरी सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन नक्कीच परीक्षेमध्ये होतं. त्याच्यामुळे जरी प्रश्न तेच रिपीट झाले तरी सुद्धा तुमचा जो काही सराव आहे तो नक्की या ठिकाणी होणार आहे आणि कशाही प्रकारे प्रश्न जरी विचारला तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.